आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी। सहकारी गृहनिर्माण फेडरेशनने फ्लॅट धारकांना दिलासा दिलेला आहे। आता यापुढे तुमच्या फ्लॅटचा आकार कितीही असला, तुमच्या फ्लॅट्समध्ये कितीही बेडरूम्स असले तरी देखील सोसायटीतल्या सगळ्यांना एक समानच मेंटेनन्स भरावा लागणार आहे। आणि पाहूयात या संदर्भातला एक विशेष वृत्तांत। गृहनिर्माण फेडरेशनचा फ्लॅट धारकांना दिलासा। आता प्रत्येक फ्लॅटसाठी असणार समान मेंटेनन्स। आता चौरस फुटांनुसार मेंटेनन्स भरावा लागणार नाही। सहकारी गृहनिर्माण संस्थेनं फ्लॅट धारकांना दिलासा दिलाय। आता लहान मोठ्या सर्व आकाराच्या सदनिकांचं मासिक देखभाल शुल्क सदनिकांच्या आकारावर अवलंबून नसणार आहे। समान मेंटेनन्स आकारणं बंधनकारक असल्याचं सहकारी गृहनिर्माण फेडरेशननं म्हटलंय। त्याच्यात सभासदांची वाट टळणार आहे। आता प्रत्येक पर स्क्वेअर फूट घ्यायचे का प्रत्येक टेनामेंट प्रमाणे घ्यायचे, गाळ्याप्रमाणे घ्यायचे, हा जे ॲम्बिग्युटी होती त्याच्यात संदिग्धता। आता याच्याविषयी पूर्ण हे झालेलं आहे की जे काही आपले जे सगळे जे मंथली मेंटेनन्स असतं, मग त्याच्यात लिफ्टचा खर्च असो, लाईट बिलचा असो, वॉचमनचा असो, साफसफाईचा असो, हे सगळे पर टेनामेंट पर सभासदप्रमाणे घ्यायचे आहेत। आणि जे पर स्क्वेअर फूट कुठले जे त्याच्याविषयी पण व्यवस्थित दिलेले आहे। आणि काय काय संस्था सांगतात की आमची जनरल बॉडी सुप्रीम आम्ही म्हणून त्याप्रमाणे तसं नाही आहे। कायदा आणि याच्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला काही करता येत नाही, त्यासाठी हे आवश्यक। काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखभाल शुल्काच्या मुद्द्यावरनं अंतर्गत वाद सुरू होतात। काही सोसायट्यांमध्ये सदनिकेच्या चौरस फुटांनुसार शुल्क आकारण्यात येतं। काही सोसायट्यांमध्ये बेडरूमच्या संख्येनुसार शुल्क आकारण्याचा ठराव झाल्याचीही उदाहरणं आहेत। पण सर्व सदनिकाधारकांना सोसायटीत सारख्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात। त्यामुळे सर्वांना देखभाल शुल्कही समान असावं अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून होतीये। आता सहकारी गृहनिर्माण संस्थेनं फ्लॅट धारकांना दिलासा दिलाय। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।